साहेब जुने सहकारी आहेत, आज वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा स्वगृही परतले. ठीक आहे, पक्षी कधीतरी वाट चुकतात, परत घरट्यात परत येतात. कारण का मी कधी कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याला म्हणजे मी त्याच्या घरातला एक मेंबर असायचो. आता विरूला जर आणलं असेल तर विरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही गेलं, त्याच्या कानात कोण बोललं नाही, त्याच्या आईनेच त्याला नेलं परत. तिला दररोज वाईट वाटायचं की तिने आवड साहेबांना सोडलंच कशाला. त्याच्यामुळे प्रत्येकावरती एक मानसिक दबाव होता आणि त्या दबावातनं ते घडलं आणि झालं. आणि दोघंही हेमंत वाणी तर माझ्या घरातच असायचा. हे मलाच कळलं नाही मला का सोडून गेले. ठीक है, भूला हुआ बिछड़ा हुआ फिर घर लौट वापस आता है, तो उसे त्याची आई म्हणते किती दिवस हिंडल, कुठे जाईल. तुम्ही बोला, तुम्ही याला बोला. नाही, एक मिनिट. राजकारणामध्ये जन्मच माझा आवडसाहेबांच्या इथं झाला. 2002 साली आमच्या घरांना तोडण्यासाठी महानगरपालिकेची नोटीस लागलेली. वय होतं माझ्या मते 17-18 वर्ष. त्या वर्षी साहेबांनी घर वाचवलं आणि त्या दिवसापासून 2022पर्यंत आम्ही साहेबांसाठीच काम करतो. साहेबांसाठी काही घडामोडी झाल्या, काही आमचे निर्णय चुकले. फक्त एकच सांगतो एका शॉर्ट वाक्यात की आज या ठिकाणी प्रवेश करताना, ह्या सर्व माहोल बघताना आणि 4 वर्षात ज्या गोष्टी भोगल्या त्यातून एकच वाक्य सांगतो की निजामाच्या दरबारातून आज सुटका झाल्यासारखं वाटतं. अतिशय जवळचा सहकारी आवड साहेबांबरोबर नेहमी दिसणारा आम्हाला आज पुन्हा एकदा आवड साहेबांसमोर काय करतो. मी गेलो का हे मला समजलं नाही. ठीक आहे गेलो, पण एक मला 15 दिवसानंतर एक साहेबांचा फोन आला. एक 7-8 फुलं वाहिली माझ्यावर. नंतर सांगितलं संपलं आता, चल बस झालं. बस झालं म्हणजे परत ये, बस झालं, चल परत ये. काय ते डोक्यात थोडं वेगळे विचार होते, म्हणजे केस संदर्भात, बाकी काय नाही. मी क्लिअर सांगतो, माझ्यावर ज्या 307 पडल्या, 1 नाही 2 नाही 3 अशा त्या केसमुळे गेलो मी, बाकी काय. पण नंतर त्याच केस साहेबांनीच काढायला चालू केल्या. मग आता बोललं तिकडे राहून काय उपयोग आहे. ते साहेबच काम करतात, तेच करतात. आणि माझं घर हे मी सुरुवात राजकारणाची एक पहिले अशोकरावांपासून, नंतर दुसरा बाप म्हणजे माझे आवड साहेब. मला शिक्षण मंडळ त्यांनी दिलं. ठाण्यात ओळख ही साहेबांमुळेच आहे माझी आणि साहेबांमुळेच राहील. चलो झालं गेलं, गंगेला मिळालं, आले दोघं घरी परत, विषय संपला. चलो भाई, कभी कभी सूरज को देख के पंछी बिछड़ जाते हैं और रात के अंधेरे में फिर घर वापस आ जाते हैं. तो उसको कुछ ज़्यादा तवज्जो नहीं देना चाहिए. ठीक है, अपना होता है वो अपने पास चले आता है. आने वाले समय में और भी सहकारी वापस घर वापसी देखो पवार साहब के पास. देखो मेरा जो घर है वो 24 घंटा खुला है. औरों के जैसा नहीं है कि उनको घर का ही पता. इनको मालूम है कि किधर कौन रहता है. कभी घर देखा है क्या नेता का? ये वाणी को पूछो मेरा घर में किधर क्या रखा है, वाणी को आज भी सब मालूम है. अपनापन रहता है, वो अपनापन नहीं लोगों को खींच के वापस ले आता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.